एका माणसामुळे गद्दारांचं बेमानांचं ठाणे शहर ही ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात ती अत्यंत दुर्दैवाची गाव आहे ठाणेकरांचं. आम्ही लढू ना त्यांच्याशी. तुम्ही म्हणते त्यांच्याकडे मसल पॉवर आहे ना, ठीक आहे ना. हातामध्ये पोलीस यंत्रणा आहे म्हणून ती मसल पॉवर चालते, नाही तर ह्याच रस्त्यावर त्यांना ठोकून काढू पळता होईल थोडी. तुम्ही आमचे पोलिसांच्या बळावर पळवताय. तुमच्यात काय हिंमत आहे मला सांगा. पोलीस बाजूला करा मग मसल पॉवर दाखवू. काय विनाश राजन, पोलीस बाजूला करा, पोलीस बाजूला करा 15 मिनिटं, मग मसल पॉवर काय आहे ती आम्ही तुम्हाला दाखवू. मसल पॉवरच्या गोष्टी आम्हाला कोणी सांगूच नाही. केंद्रीय मंत्री सी.आर. पाटलांसाहेब वादग्रस्त विधाने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा प्रयत्न केला. मी सी.आर. पाटलाचं भाषण ते ऐकलंय गुजरातमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे, मराठा साम्राज्याचे सेनापती राजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, आता सूड तुम्ही घेऊ नका अशाला. सातशे फुटाच्या घरांना करमाफी दिलेली आहे, तर ठाण्यात तुम्ही असं काही वचननामा दिलेलं नाही. बघा, ठाण्यामध्ये सुद्धा जर तुम्ही वचननामा पाहिला, काही गोष्टी जरी काय आता नसल्या तरी एकदा या ठाण्याची सत्ता परत आमच्या हातामध्ये आली तर तुम्ही जे म्हणताय 700 फुटाच्या घरांना जी सवलत आहे ती नक्कीच इकडे सगळे आमचे प्रमुख नेते बसून जे महापालिका चालवतील त्यांच्याकडनं ह्या गोष्टी करून घ्यायला सोप्या होत्या. ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये वाहतूकच्या संदर्भात आजच्याच माणसांनी सांगितलं नाही, त्याच्यावरती तुम्ही ठाणेकरांना देणार काय? ठाणेकरांना वाहतूक कोर्टातून मुक्त कसे करणार ते सांगा मला. नाही बघा, त्याच्यावरती बोला. नाही, मुक्त कसे करणार याचे असंख्य उपाय याच्यात पण दिलेले आहेत. तुम्ही जर वाचले तर त्यातले भरपूरसे उपाय झालेले आहेत. नाही झाले. प्रेझेंट चालू आहेत. हेच मी सांगतो. चालू वर्षानुवर्ष मेट्रो पण आहे. डबा येऊन गेला बघितला का? दिवाळीच्या किल्ल्यासारखा डबा आला आणि परत गेला. हेच आमचं म्हणणं आहे. तुम्ही मोठमोठ्या गोष्टी करणार, भाषणं देणार आणि त्याच्यानंतर आज आमचा संपूर्ण हा जो उपाय त्यांनी दिलेला आहे ना ते काही करतायत ना, हे आम्ही गेले 5 वर्ष म्हणतोय. मला असं वाटतं की ठाण्याच्या ट्रॅफिकची सुरुवात ही सुमित बाबा आल्याच्या नंतर झाली. त्यामुळे त्यातला सुमित बाबा काढला ना तर ती ट्रॅफिक सुरळीत होईल. तुम्ही सत्ता आमच्या हातात द्या. सुमित बाबा गेला की ठाण्याच्या ट्रॅफिकचा प्रश्न मिळेल. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.